गुड मॉर्निंग. तर आज आपण इव्हिनिंगला आलो ग्राउंडला. तर काय झालं, मॉर्निंगला थोडंसं जमलं नाही, तर आपलं काम होतं थोडंसं. तर आज काय करू, इव्हिनिंगला वर्कआउट करू. वर्कआउट म्हणजे काय, आता राऊंड मारणं लागेल आपल्याला. पहिले जॉगिंगचे मारू राऊंड, आणि त्याच्यानंतर मग असे नॉर्मल 2-3 किलोमीटर तर रनिंग करू. जेणेकरून कसं आहे, बॅलन्स राहतो. ज्या दिवशी सुट्टी पडली ना, किंवा ज्या दिवशी नाही जमलं, त्या दिवशी तुम्ही स्किपिंग मारा. दरवेळेस सांगतो मग, स्किपिंग मारा किंवा रनिंग करा. आता स्किपिंग मारायला तर आलतो आपण, तर एक मेन गोष्ट आहे, तर आपल्याला रनिंग करायला टाईम भेटला इथं. तर एक काम करू मग, आता इथं रनिंगच करू आपण. तर करंट पण नाही आता, आणि इव्हिनिंगला पण संडेला ग्राउंडवर येत नाही सहसा कोणी इथं. तर चला आता काय करू, थोडंसं वॉर्मअप करू, आणि मग आज जॉगिंग चालू करू आपण. तर चला. तर ग्राउंडचा सीन आहे बघा इव्हिनिंगचा. तर आपण काय करू, इथंच राऊंड मारू. इथून असं पलीकड ग्राउंड असे राऊंड मारता येतं. 200चा राऊंड ह्या. तर मॉर्निंगला कसं दुसरे पोरं असते, त्याच्यामुळं आपल्याला येता येत नाही सकाळी. आता संध्याकाळी इव्हिनिंगला आपण येऊ शकतो. तर चला आता काय करू, राऊंड मारू आपण. तर चला नॉर्मल जॉगिंग करू आता. तर राऊंड मारले आपण कमीत कमी 15 ते 20 राऊंड मारले आपण. तर 20 राऊंड मारले एकदम स्लो मध्ये. तर चला आता काय करायचं आहे, वॉर्मअप करू, आणि आजचा वर्कआउट आपण एंड करू आता. तर सगळ्यात मेन गोष्ट आहे वॉर्मअप करणं, सगळ्यात मेन गोष्ट आहे. कारण की पोर काय रनिंग करते, पण वॉर्मअप पण स्ट्रेचिंग करीत नाही. ते जर नाही केलं ना, इंजरी चान्स वाढते. त्याच्यामुळं करा. चला आता काय करू, आपण स्ट्रेचिंग करू. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आता काय करू, फुल स्ट्रेचिंग करू आणि आजचा वर्कआउट कंप्लीट करू. तर चला